नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवजन्मोत्सव पूर्वतयारी स्वच्छता मोहीम क्रमांक 3 यशस्वीरित्या संपन्न। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांची 19 फेब्रुवारीला दरवर्षी किल्ले द्रोणागिरीवर शिवजयंती साजरी करण्यात येते। या शिवजयंतीसाठी पूर्वतयारी म्हणून मागील महिन्यापासूनच स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या। आतापर्यंत 3 स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आल्या। त्यातीलच आजची 3री स्वच्छता मोहीम संपन्न झाली। या स्वच्छता मोहिमेमध्ये शिवजन्मोत्सवाच्या वेळी गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी स्वच्छ रस्ता करण्यात आला। त्याचबरोबर गडावर अनावश्यक असणारी झाडी झुडपे तोडण्यात आली। गडाच्या पायथ्यालगत असणारे हनुमान मंदिर त्या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम करण्यात आले। त्याचबरोबर अनावश्यक झाडे झुडपे तोडण्यात आली। गडावर जाऊन जेवण बनवण्यासाठी लाकडे गोळा करण्यात आली। अशा विविध प्रकारची कामे किल्ले द्रोणागिरीवर करण्यात आली। शिवजन्मोत्सवाच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये लहान थोरांपासून सर्वजण सहभागी होत असतात आणि हे आपले मावळे डोंगर दऱ्यांतून रस्ता काढत या मोहिमेची सुरुवात करीत असतात। रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी सदर स्वच्छता मोहीम घेण्यात आली। या शिवकार्यात प्रत्येक शिवभक्त उत्साहाने आपले योगदान देत असते। याही वेळी लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत सदर शिवकार्यात भाग घेण्यात आला होता। शिवजन्मोत्सवाच्या या स्वच्छता मोहिमेचे नियोजन दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण मंडळाचे अध्यक्ष राज म्हात्रे आणि मंडळाचे सर्व शिलेदार हिरिरीने व शिवकार्यात सहभाग घेत असतात। त्याचबरोबर इतर शिवभक्तही या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन आपल्या शिवछत्रपती शिवरायांप्रती असलेला आदर आणि आपण स्वराज्याच्या भूमीचे काही ऋण फेडत आहोत अशा प्रत्येक शिलेदार आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात। एकंदरीत सदर रविवारी घेण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवापूर्वीच्या स्वच्छता मोहिमेत ही 3री मोहीम यशस्वीरित्या शिवछत्रपतींच्या नामघोषात पार पाडण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।